आणि यानंतरची बातमी आहे भटक्या कुत्र्यांसंदर्भातली। भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडली। कुत्र्यांची जबाबदारी निश्चित करण्याबाबत न्यायालयामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। हा प्रश्न जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून अत्यंत जोर धरलेला होता। नेमका आता या संदर्भामध्ये काय काय माहिती समोर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच या भटक्या कुत्र्यांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अनेक प्राणी मित्र सुद्धा आता जागे झालेले आहेत। ते सुद्धा आता तीव्र शब्दांमध्ये या सगळ्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करतात। त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या मुसक्या आवळा असे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। दिल्ली क्षेत्रामध्ये आतापुरते हे आदेश असलेच तरी सुद्धा यानंतर देशभरामध्ये एकच वादंग उठला। कुत्रप्रेमी आणि कुत्र विरोधक अशी उभी फूट देशभरामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की सध्या प्राणी मित्र सुद्धा आता या सगळ्या निर्णयाविरोधात त्यांनी एक रोष व्यक्त केलेला आहे। ही जी घोषणा आहे, हा जो निर्णय आहे, हा फक्त दिल्लीच्या पुरताच मर्यादित आहे। मात्र हा नियम दिल्लीमध्ये यशस्वी झाल्यानंतर तो संपूर्ण देशामध्ये सुद्धा राबवण्यात येईल असं सुद्धा बोललं जातं। कुत्र्यांची जबाबदारी निश्चित करण्याबाबत न्यायालयामध्ये सध्या चर्चा झाली। भटक्या कुत्र्यांची जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भामधल्या या सगळ्या चर्चेनंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। भटक्या कुत्र्यांच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये भटक्या कुत्र्यांच्या या सगळ्या निर्णयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सुनावणी पार पडतेय। भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी झाल्यानंतर आता आणखीन कोर्ट कुठला नवा निर्णय देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुत्र्यांची जबाबदारी निश्चित करण्याबाबत सध्या न्यायालयामध्ये चर्चा सुरू आहे।